त्याचे ऐक्य व्हावं अशा प्रकारची पत्रकार परिषद मी 2 वर्षापूर्वी इथेच याच सभागृहामध्ये याच पत्रकार भवनामध्ये घेतली होती। त्यासाठी माझ्या चर्चा सुद्धा झाल्यात, माझ्या आठवले साहेबांसोबत चर्चा झाल्या। आठवले साहेबांचा आणि माझा संवाद चांगला आहे, जरी ते युतीशी जोडले आहेत आणि मी स्वबळावरती किंवा मी आघाडीशी जोडलो आहोत। काही ठिकाणी आघाडीशी, काही ठिकाणी मी स्वबळावरती लढलो। त्यांच्या संवादांचा चांगला ते तयार आहेत। नंबर 1 चं पद बाळासाहेब आंबेडकरांना देण्यासाठी त्यांची काही हरकत नाही। नंबर 2 चं पद वयामानाने आठवले साहेबांनाच द्यावं लागेल किंवा लोकप्रियताही बघतात त्यांनाच द्यावं लागेल। 3रं 4थं 5वं पद आणि याला तयार करून मी वयामानाने बराच लहान असल्यामुळे मी ते पद एवढं काय म्हणजे खालचं पद आलं तरी मला काही फरक पडत नाही। पण बाळासाहेब आंबेडकर यांना तयार नाही। तेव्हा पत्रकार म्हणाले की बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त तुम्ही रिपब्लिकन ऐक्य घडवा, कारण की बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या 2 भावांना जवळ केलेलं नाही आहे, परत त्यांच्या चुलत भावाच्या मुलालाही त्यांनी जवळ केलेलं नाही आहे। मग ठीक आहे, राजरत्न आंबेडकर असतील की बाकीचे अजून आंबेडकर घराण्यातले आमचे नेते असतील, त्यांना एकत्र करा, कवाडे साहेबांना एकत्र करा, आठवले साहेबांना एकत्र करा। त्यानंतर तुमच्याच पत्रकार परिषदेमधून पत्रकारांमधून एक प्रश्न आला की त्यांना तुम्ही एकत्र करणार, पण नंतर काय? कोणी महायुतीशी जोडला आहे, कोणी बीजेपीशी जोडला आहे, कोणी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत जोडलेले आहेत, आठवले साहेब हे बीजेपीशी जोडलेले आहेत, कवाडे साहेब हे एकनाथ शिंदे सोबत जोडलेले आहेत, आनंदराज आंबेडकर हे नुकतेच आता शिंदे सेनेकडे गेलेले आहेत। तर जर आंबेडकर साहेबांच्या व्यतिरिक्त जर रिपब्लिकन एक घडवायचं आहे, मग हे नेते आपल्या मूळ जे काही आधार आहे, आधार बनावं लागेल। कारण की हे लोक का जोडले याचा प्रश्न मला विचारला, कारण त्याला आधार नाही म्हणून जोडले। आणि स्वतःच्या बळावरती आपण ताकद करू ना, तेव्हा आपापले जे काही लागेबंदे आहेत ते सर्व रिपब्लिकन एक करूया। लागेबंदे तिथे तोड लागतील ना। मग प्रश्न येईल की समजा जर रिपब्लिकन एक झालं नंतर, म्हणजे आपण बाळासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त आठवले साहेब म्हणतील बीजेपी सोबत जा, आनंदराव म्हणतील शिंदे सेनेसोबत जा, कोणी गेलाय का इकडे अजित पवार गटाकडे? नाही ना, काही सांगता येत नाही। उद्या परवा एखादा गट तिकडे जाऊ, खाली आहे ना, सत्ता आहे। तेव्हा रिपब्लिकन एक प्रयत्न करू। तथागता चरणी मी हीच प्रार्थना करेल की सगळ्यांना सुबुद्धी सुचो आणि आपले लागेबंदे दूर करू। बाळासाहेब आंबेडकरांनाही सुबुद्धी सुचो, कारण की आंबेडकर साहेब हे सगळ्यांचे होते। आंबेडकर साहेबांचे नातू केवळ बाळासाहेब आंबेडकर नाही आहे, आम्ही सगळे आठवले साहेब असो, कवाडे साहेब असो, संसाऱ्यांचा परिवार असो, अनेक जे काही गटथट आहेत, आम्ही सगळे बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहोत। ही बाळासाहेब आंबेडकरांना कळलं पाहिजे आणि त्यांनी रिपब्लिकन ऐक्यामध्ये आलं पाहिजे आणि बाकीच्यांनी आपले लागेबंदे तोडले पाहिजे, तर रिपब्लिकन ऐक्य होईल। आज मागच्यापेक्षा कठीण परिस्थिती झालेली होती, त्यावेळेस जितकी चिखल झाली होती त्याच्यापेक्षा चिखल झालेला आहे। सत्तेसाठी लोक कोणीकडे जातात, आधारसाठी कोणीही जातात, परंतु मूळ पक्षासाठी, मूळ प्रश्नासाठी त्या स्वबळावरती दाखवण्याची कोणीच हिंमत करत नाही। आई डॉक्टर राजेंद्र गवई त्या स्वबळावरती निवडणुकी लढवतो आणि मतही घेतो, लढवतात सगळेच जण। मत तुमच्या मागे किती लोक आहेत हे दाखवण्याची सुद्धा क्षमता असली पाहिजे। येणाऱ्या 2 वर्षाच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यांना सुबुद्धी सुचो आणि रिपब्लिकन ऐक्य व्हावं ही तथागता चरणी प्रार्थना।